जर त्यांनी पूर्ण काम केलं असतं तर मला वाटतं 1,20,000 तरी किंवा 1,10,000 तरी 30-40,000 तरी वरती गेले असते. सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग. तर आता बघा आपल्या इकडे कामाची सुरुवात झालेली आहे. म्हणजे टाईल्स आपण लावायला जाणार आहे, टाईल्स घ्यायला जाणार आहे. त्या अगोदर इकडे वाळू टाकून घेतली आहे बघा. आता मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार की काय कॉस्टिंग पडते, किती कॉस्टिंग पडते, ह्याच्यानी पण व्हिडिओ थ्रू तुम्हाला सर्व माहिती पडेल. आता इकडे वाळू आलेली आहे. आता इकडे अजून एक त्याचं क्रेट जे अजून त्याच्यासोबत साहित्य लागतं ते येणार आहे, सिमेंट येणार आहे आणि आपले टाईल्स येणार आहेत. तर ह्या सर्वांच्या साहित्याने आपण व्यवस्थित, आणि तुम्हाला सांगतो इथेच नाही तर चारही बाजूला म्हणजे पाठी, लेफ्ट, राईट, फ्रंट सर्वीकडे आपण व्यवस्थित टाईल्स बसवणार आहे. टाईल्स कोणते घेतो ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर सध्याची परिस्थिती बघा काही अशी आहे. हे तू काय करतो आता परत? आता इथे मी माप घेतोय. हे झालं 40x15 एरिया. हा ही झाली आपली 40x15 एरिया. हा जरा तुम्ही माप ऐका. हा आणि तुम्हाला एक सांगतो, आता मी गोल्डन रूम मध्ये घेऊन गेलेलो ही टेप घेऊन. हा आता आपण आपल्या गोल्डन रूमचे चार्ज काय करतो, 2800 रुपये नॉन एसी होय. आणि 3,500 रुपये एसी. हा. बरोबर आहे. हा. तुला एक सांगू गोल्डनची एरिया किती आहे? फक्त रूम, बाथरूम पण नाही पकडत मी, 22x11. बापरे, मग किती एरिया झाली ही? मोठी झाली. 22x10 पण पकडले, 220, 240 म्हणजे 250 स्क्वेअर फूट फक्त तो रूम आहे आपला. आणि बाथरूम त्याचा 7x7, 7 म्हणजे 300 एरिया आम्ही फक्त एका रूमला सोडलेला आहे. 300 स्क्वेअर फीट मध्ये 2 रूम पडतात. म्हणून हा आमचा गोल्डन रूम रॉयल आहे. स्पेशियस भरपूर आहे आणि बाहेर टेरेस त्याच्यापेक्षा टिप्पट बाहेर टेरेस सोडलेला आहे आम्ही. तर हा मुद्दा नव्हता. मी आता तुम्हाला काय दाखवतोय इथे बघा. हे सर्व घेऊन या, तुम्हाला पण दाखवतो. ही मेजर केली मी. आता त्यानंतर ना इथे आता हे का करतोय ना ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. इथे लादी बसवायचं ना तर आपल्याला पण माहिती पाहिजे काय कसं करायचंय ते. होय. आता ही बघूया किती आहे. ही 5 फूट आहे. 5 फूट 5 फुटीचं आहे ते. 5 तिकडे 3 आणि हे 5x5 ची एरिया आहे. आता ही मापूया जरा. एक फक्त लास्ट जा एकदा 10. आता मधले जी एरिया ना, मधली जी एरिया ती 9x7 आहे. 9x7 9x7 चे असे 4 बॉक्सेस आहेत. ओके. आता सर्व असं मी मेजर काढले स्क्वेअर फीटचं प्लस केलं. ओके. आता तुला मम्मीला समजवतो मी. बघ, स्क्वेअर फीटचं प्लस केलं आणि टोटल येते आपलं 13 ब्रासचं काम. एक बॉक्स एक्स्ट्रा पकडायचं ब्रास मध्ये. 10 मध्ये काम होतं पण कटिंग होतात हे होतं म्हणून 11. तर 13 ब्रास लागणार आहे. 13 × 11 बॉक्सेस, एवढे बॉक्सेस आपल्याला लागणार आहे लाद्या. ओके. तर एक बॉक्स 300 ला पडतो किंवा एक बॉक्स 350 ला पडतो. तू घेशील तशा चॉईस वरती आहे. तर आपल्याला आता बॉक्स किती लागणार आहे? 13 ब्रास आणि एका याला 16x16 चे 11 लागणार आहेत. तर आपल्याला 143 बॉक्सेस लागतात आहेत. ओके, समजलं? आता 143 मल्टिप्लाय बाय मला 300 ला एक बॉक्स पडतोय. तर माझी टाईल्सची खरेदी किती झाली? 43,000. तुम्ही पण नंबर ऐका. 43,000 ही माझी टाईल्सची खरेदी झाली. ओके. आणि एका ब्रास लावायची मजुरी असते 2,000 ते 2,500. ओके. 43,000. तर 13 ब्रास इंटू ते 26,000 झाले मजुरी. 43,000 झाले टाईल्सची खरेदी. ओके. आणि 26,000 झाले मजुरी. तर टोटल झाले 69,000. ओके. बाहेर वाळू आली आहे ती 2,000 ची. हे बघा इकडे या, दाखवतो तुम्हाला. तुम्ही ऍड करा आणि टोटल मध्ये तुम्हाला सांगतो काय प्रॉफिट होतो आणि किती प्रॉफिट होतो ते. ही वाळू आली 2,000 ची आणि ते टोटल आला आता 4,300चं. 4,300 75,300 आणि 700 रुपये असे वरती खाली होतातच सर्व. आता 75,300 ना. आणि त्याच्यात टाईल्स आणायचे 1,300 रुपये अजून, म्हणजे मजुरी आणायची आणि खाली टाकायचे. 76,600. 77 आकडा पकडा. म्हणजे टोटल आम्हाला खर्च होणार आहे मजुरी देऊन माल मागवून 77,000. बरोबर. पण हे काम कुठेपर्यंत होणार आहे? पहिल्या माडापर्यंत. नाही, पूर्ण 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 म्हणजे हे गोल गोल हे इकडे इथून ते पूर्ण. हे बघा हे मधी मधी पण सर्व आणि पूर्ण. तरी आपला खर्च किती झाला? 77,000. ओके. तर एका कॉन्ट्रॅक्टरला मी बोलवलं होतं. मी का बोललो त्याला,
ऐका म्हणजे काय हिशोब असो का त्यांचं पण प्रॉफिट असतो, पण जर ते आपल्याला जमत असेल, आपण जर स्वतः माणूस असेल तर केलं तर किती पैसे वाचतात हे तुम्ही बघा. तो का बोलला, मी बोललो दिवाळीपर्यंत जरा आम्हाला हे करून द्या ना. का तर आम्हाला अपडाऊन करायला म्हणजे वरती खाली जेवण देण्यापेक्षा आम्ही गॅसला आम्ही इथे जो गरम गरम देऊ ना, आम्हाला पण चांगलं होईल की खालच्या खाली होईल. बरोबर. तर मला दिवाळीपर्यंत फक्त हा पॅच करून द्या, फ्रंटचा पॅच. तर मी बोललो किती पैसे होतील, की माल बिल तुम्हीच आणा, मला वेळ नसतो ना हे करायला, मला यूट्यूब करायचं आहे, होमस्टे चालवायचं आहे. तुम्हाला सांगतो यूट्यूबचे व्हिडिओ एडिट करायला क्वेश्चन करतात तर मला रात्री 1 ते 1:30च्या मध्ये मी एडिट करतो, 12-1-1:30च्या मध्ये एडिट करतो, सर्व होमस्टे बंद झाल्यावरती. तर त्यांनी मला बजेट काय दिलं माहिती आहे का, फक्त एवढ्या पॅचचा टोटल करणार तो, वाळू लागणार, सिमेंट लागणार. ओके ह्याच्यात आपण सिमेंट नाही पकडलं, अजून सिमेंट नाही पकडलं तर 77,000 चालू होते ना. तर 360 रुपीजची एक बॅग आहे सिमेंटची आणि आपल्याला लागणार आहे 8 बॅग. तर 3,000 ते आणि 77,000 80,000 बरोबर होतात आहेत बघा. 80,000 जे होतात 80,000, त्यांनी पण 80,000च सांगितले मला. मग आपण करून काय फायदा आणि त्यांच्याकडून काय फायदा, काय ह्याच्यात काय ट्रिक काय सांग ह्याच्यात. त्यांनी जे 80,000 सांगितले ते फक्त पुढच्या पॅचचे सांगितले, एवढ्या भागाचे जे एमर्जन्सीमध्ये आम्हाला आता करायचं आहे. ही जी एरिया ना, ही जी एरिया हे पाठीपर्यंत, ते पाठी आपल्या साईडला त्याचं त्यांनी पकडलेलं नाही. पण ह्याच 80,000मध्ये जे मी खर्च करतोय, मी माल आणतोय, पर्टिक्युलर बाळू मी मागवली, ते ग्रेट मी मागवलं, माझे बिल माझ्याकडे आहे सर्व, म्हणजे मी कॉन्टॅक्ट करून मागवतो. टाईल्स मी बघायला गेलो, मी मागवलं. ओके, मजूरदार मी बघितले चांगले, ते काम करून जाणार. माझे पण 80 खर्च होतात आहे, त्यांना पण 80, पण मी पूर्ण काम करून घेतोय. फरक समजला. जर त्यांनी पूर्ण काम केलं असतं तर मला वाटतं 1,20,000 तरी किंवा 1,10,000 तरी 30-40,000 तरी वरती गेले असते. बरोबर. तर आपलं आता खर्च किती होतोय टाईल्सला, 80,000. पण त्याच्यात संपूर्ण काम होतंय आपलं 13 ब्रासचं. ओके, तर ते सांगतोय. गोल्डन रूमचा एरिया ऐकला तुम्ही, सेम सिल्वर रूम पण तेवढाच आहे, 10x20चा फक्त सिल्वर रूम आहे, बाथरूम वेगळं. म्हणून गोल्ड सिल्वर हे आमचे जास्त बुक होतात. आणि बघा मी सांगत होतो जेवढे पैसे येतात आहेत ऑलमोस्ट मी सर्व इथेच गुंतवतोय सर्व. फक्त हे तुम्हाला प्राईस का सांगितली मी, जर आपण स्वतः असेल करायला तर 80-140 म्हणजे 1/3 पैसा. 3 भाग करायचे, एक भाग तो कॉन्ट्रॅक्टरचा असतो, एक भाग आणि 2 भाग मालाचे आणि ह्याचे असतात, एक त्याचा प्रॉफिट असतो, तो आपण आपल्याला वाचू शकतो. म्हणजे एक हिशोब दे, 3 लाखाचं काम असेल ना तर 70-80 हजार तर कॉन्ट्रॅक्टरचेच असतात त्याच्यात. तर एवढं समजून घ्या आणि आपण आपल्यासाठी काम करूया. आता टाईल्स कधी येतात, ते टाईल्स का नाही आणले सांगा आता मम्मी आपण. ते चढवायला आणि उतरायला कोण नाही ना माणसं. हां, आता मला सांग, कामगारांना हे आम्ही काम कधी आणि किती दिवस अगोदर दिलाय सांग. भरपूर दिवस आधी दिलाय, 8 दिवस तरी झाले असतील. आता कधी येणार आहेत ते, उद्या येणार आहे. उद्या येणार आहे. आता तुम्हाला दाखवतो इकडे बघा, वाळू पण आम्ही परवा टाकून ठेवली इकडे. पाऊस नाही म्हणून ठीक आहे, पाऊस बिऊस आला तर मग प्रॉब्लेम होणार, ते पण उघड्यावर ठेवलं. टाईल्स पण आम्हाला इथे आणून ठेवायचं आहे. तर एक समजून घ्या, कामगार लगेच अवेलेबल होत नाही. बरोबर. कामगार जर अवेलेबल झाले असते तर हा घर 2 वर्ष उभा व्हायच्या अगोदर 1 वर्षातच झालं असतं. बरोबर आहे. आणि ही लादी कधीचीच झाली असती. आता ते झाल्यावरती आपल्याला पेंटिंग करायचे आहेत, म्हणजे कामगार अवेलेबल होणं थोडंसं कठीण असतं. त्यांचे ते इकडे सर्व कामगार एक सर्वांचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन ठेवतात, पण कामं नंतर करतात. आणि चांगले पण असणं भरपूर गरजेचं असतं. तर अशी सर्व रुटीन. हेच आता सांग, 2-3 वर्ष अगोदरपासून तुम्ही जुने व्हिडिओज बघा, काहीही भिंत नाही, वरती टाईल्स नाही, झाडं नाही, काही छोटे छोटे प्लांट्स नाही, काहीच नव्हतं, सर्व ओपन होतं. पण स्टेप बाय स्टेप असेच आम्ही घरं बांधत आलो आहे ना सर्व. आणि घराचं काम कधी थांबत नाही, हा माझं वाक्य आहे तो आहेच, काय ना काय करत राहावंच लागतं, चालूच असतं. बरोबर आहे. आता हे झालं. आता तुम्हाला अजून एक माहिती देतो. सोलार पॅनलचं कोटेशन काढलं, आम्हाला 5 किलोवॅटचं सोलार पॅनल लागणार आहे. 1 किलोवॅट मला 70,000ला बोललं आहे. 7×5 = 35, 3,50,000 टाकायचं. त्यामध्ये मला सबसिडी 78,000ची मिळणार आहे. 3.5 लाख रुपये आपल्याला लागणार आहेत. ऐकलंस का? त्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट सबसिडी 78,000ची असते. ओके, तर हे सर्व पण लक्षात ठेवायला पाहिजे. सबसिडी कधी कधी कोणाला मिळते, कंडिशन्स असतात. आणि जर तुमची सबसिडीची कंडिशन नसेल तर सबसिडी मिळत पण नाही. पण सोलार पॅनल लावणं मला गरजेचं आहे, सबसिडी मिळू दे किंवा नाही मिळू दे. बरोबर आहे. ते 3.5 लाख आता टाकून आपलं बिल किती येतोय,
2 वर्षात कव्हर अप होईल आपलं. मग हे का थांबलो आता आपण, सोलार पॅनल लावायचे का थांबलो तू सांग. पैसे नाही ना. म्हणजे आता मी काय बोललेलो, एकदम मी कधी लोड घेत नाही, लोनवरती मी कधी काम करत नाही जास्त. जसे जसे पैसे आपल्याकडे साठतील तसं तसं. पण पहिलं टाईल्स करणं माझ्यासाठी गरजेचं होतं. त्यानंतर मग आपल्या या टाईल पण आपण आता लवकर का लावतोय, आपले स्टाफ कमी झाले आहेत. स्टाफचे भात कापणी वगैरे चालू आहे ना. कमी नाही म्हणजे ते आपल्या कामात बिझी आहेत. आपल्या कामात बिझी आहेत. हां त्याच्यामुळे ते येऊ शकत नाही, त्यांचं काम चालू आहे. बरोबर. हा, म्हणून त्याच्यासाठी म्हणजे आपले गेस्ट खाली जेवतील आणि आम्ही म्हणजे ताटं देऊ पुढ्यात. बरोबर. असं याच्यासाठी हे लवकर स्टॉल लावायची आपण केली आहे सुरुवात. मग चेंज झाल्यावरती तुम्हाला वेगळं दिसेल. आता आपण डायरेक्ट नाश्ता काय बनतो ते बघूया आपण. तर आजचा नाश्ता बघा मिक्सिंगमध्ये आहे. तर 3 प्लेट वडे, 2 प्लेट ब्रेड ऑमलेट. आणि ब्रेड ऑमलेट इकडे कसं बनते बघा. तिकडे ब्रेड ऑमलेट झालेला आहे आणि व्यवस्थित फ्राय होते बघा. ओके. आणि इथे माझ्यासाठी धना जिरा पाणी आणि वहिनी इकडे बनवतात आहेत वडे. वा वा वा. तर हे वडे आपले रेडी आहेत. तर वडे आणि हे एक एक जाऊ दे म्हणून बघा, पहिले 2 ठेवलेले आहेत. हे गरम आहेत तर आपण ह्याच्यात ठेवूया 1 2 आणि हे 3. हा जरा नरम, हे हा कडक आहे, हा ठेवूया. तर वहिनी हे जाऊ दे 3 आणि हे 2 मी घेऊन आलो. हां, तिकडे अजून 1 प्लेट रेडी आहे. आणि इथे बघा हे आपलं ब्रेड ऑमलेट, त्यासोबतच इथे सॉसचं पॅकेटसुद्धा दिलेलं आहे. तर अशी आमची रुटीन चालूच आहे. काजल हे झाकायला ते काहीतरी, आणि मी घेऊन चालू. वरती 1 प्लेट गेली. ओके चला. असं तुम्ही आलात आता, तुम्हाला एक सांगायचं आहे. हे नाश्ता जे आता वरती जातो आहे दिवाळीपासून सर्व हे नाश्ता करायला का वहिनी कुठे यायला लागेल, खाली इथे सर्वांना सिटिंग करणार, व्यवस्थित बेसिन लावायचे आहे, पाणीचं अरेंजमेंट करायचं आहे सर्व इथे. कसं माहिती आहे का, मग आम्हाला पण फटाफट होईल आणि तुम्हाला पण गरमागरम मिळेल सर्व. फक्त ही रिस्क असते जरा वरती घ्यायची. चला बघा, ही आमची रुटीन असते सर्व अशी. चला ते बघा, इथे आपले सर्व गेस्ट सुद्धा आलेत. आणि तुम्ही मुंबईवरून आलात ना? विक्रोलीवरून. अरे वा, आमच्या जवळच राहता. बस आपण एकाच स्टेशनवर आपण होतो. आणि आमचे कोण सबस्क्रायबर आहे इथे? या मॅडम थँक्यू. हे बघा, एकांनी 3 फ्री आणले, बाय 1 गेट 3 फ्री असं झालं ते. आणि त्याच्यामुळे ती हायली मोटिवेटेड आहे. आम्हाला सगळं दाखवते, इथे ते तिथे, तिला सगळं माहिती आहे व्हिडिओ. हा, त्यांना सर्व तिथे टूर झाले, टूर गाईड झाले आज. टूर गाईड आहे ती. त्यांना व्हिडिओ मध्ये तुम्ही जी माहिती देता ती लक्षात आहे. बरोबर कुठे कुठे कसं आहे. बरोबर. या आता यांना आपण पावस आणि कशेळी फिरायला मी पाठवतो. या फिरून मग एक्सपिरियन्स सांगा तुमचं. थँक्यू. येस. आणि ही गाडी पण बघा आमच्या भावाचीच आहे, नवीन गाडी, कृष्णा टूर्स अँड ट्रॅव्हल्स. डिटेल्स लवकर देऊया. बघा, दुसरी गाडी बुकिंगसाठी फोन आलेला आहे. चला आरामात. चला, इथे बघा आपली गाडी गेली आणि इथे आपली वाळू आणि ग्रेट जे आणलेलं, ग्रेट ते आणलेलं. आणि इकडे बघा आमचे पिल्लू खेळत बसले आहेत वाळूमध्ये. बघा, इथे रत्नागिरीला जर तुम्ही येता तर आम्ही सर्व सोय करणार. पिकअप ड्रॉप मी माझ्या गाडीने दिला त्यांना, सकाळी आले ते. ओके. या गाडीचा रेटसुद्धा सांगतो. या गाडीचा पिकअपचे मी 200 रुपये घेतो. 4 माणसं, 3 माणसं, 1 माणसं, 2 माणसं काही. AC गाडी आपली 3 आहे. असेल तर मग तुम्हाला रिक्षा पाठवणार. रिक्षासुद्धा आपली अवेलेबल आहे. 150 रुपीज रिक्षा घेते. म्हणजे माणसं 3 माणसं आणि त्यांचं सामान. माझ्या डिकीमध्ये पण भरपूर स्पेस आहे, तर सामान सर्व राहतं. तर ही इन्फॉर्मेशन झाली. आत्ता आपण एर्टिगा सोडली तर 100 किलोमीटरचे 3000 घेतात. वॅगनार सोडली तर 100 किलोमीटरचे 2500 घेतात. ॲडिशनल किलोमीटर वॅगनारमध्ये 11 रुपये, ॲडिशनल किलोमीटर एर्टिगामध्ये 15 रुपये. म्हणजे सर्व माहिती का देतो. मग तुम्हाला असं पैसे सांगणं गरजेचं असतं की इथे येऊन सांगा, तिथे येऊन सांगा, असं नाही. सर्वांसाठी सेम प्राईज आहे आपल्याकडे. तर हे झालं. आता आपल्याला ह्या कामात बिझी राहायचं. आता ही गाडी गेली पावस कशेळी साईडला, म्हणजे डायरेक्ट संध्याकाळी येणार. हां, आणि सर्व सुधारणा होणार. हे सर्व लटकन बिटकन, कलर बिलर तुम्हाला थोड्या येणाऱ्या महिन्यात दिवाळीपर्यंत एकदम व्यवस्थित साफसुथरं पेंटेड सर्व दिसणार आहे. अजून काय माहिती देतो तो, तुम्ही जर असं फिरायला जाताय तर बाहेर जेवणाची टेन्शन करू नका. इथे हेवी नाश्ता करून जा. आता त्यांनी ऑर्डर काय दिली होती, 3 प्लेट साबुदाणे वडे, 2 प्लेट ब्रेड ऑमलेट. मी साबुदाणे वडे ब्रेड ऑमलेटची एवढी गॅरंटी देतो की माणूस डबल खाणार. 3 प्लेट साबुदाणे वडे होते तर 5 प्लेट गेले
ओके 2 प्लेट ब्रेड ऑमलेट होते तर 4 प्लेट गेले. तर एवढं सर्व जर हेवी केलात तुम्ही तर मग तुम्हाला बाहेर काहीही खायची गरज नाही. रत्नागिरीमध्ये जर तुम्हाला कोणते रेस्टॉरंट हवे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे आलात की तुम्हाला मी सजेस्ट करू शकतो नॉनव्हेजसाठी कोणतं आणि व्हेजसाठी कोणतं. आता पावसला गाडी गेली तर पावसला तर प्रसाद मिळणारच 2-2.5ला आणि गणपतीपुळ्याला सुद्धा जेवण असतं. तर एवढं सर्व आपण माइंडमध्ये ठेवलं की आपल्या बाहेर सुद्धा काही खायची गरज नाही. त्यांनी एवढा नाश्ता केला की आता त्यांना बाहेर खायला लागणार नाही. बाकी सर्व एक एक करून सर्व सुधारणा होतं. तर सायकलसुद्धा काढलेली आहे. आता ह्याला फोटोजेनिक म्हणजे फोटो काढण्यासारखी मला बनवायची आहे व्यवस्थित. पिल्लू पिल्लू काय करते? पिल्लू काय करते? काय करते? दोघंजण काय खेळतात करते येते. पिल्लू पिल्लू काय करते? अरे रे रे रे. चावत नाही खेळतायत. हां हे दोघांनी अजून एक कुठे आहे? अजून एक कुठे आहे? आणि इकडे आता नवीन जे गेस्ट येते त्यांनी गाडी जरा स्लो आणा कारण यांना अजून गाड्यांचं समजत नाही. हा हे ते- छोटे पिल्लं आहेत ना ती गाडी खाली येतात. हां टायरच्या खालीच आणि ते बसतात ती. अशी रानात असलीत ना या इथे खाली रानामध्ये झोपले विपलेले ते समजत नाही. हां आणि त्यांना गाडी स्टँडिंग असली ना अशी हा तर ते टायरच्या खाली झोपायला जातात. तर म्हणून आम्ही असतोच तरी पण हे बघा मम्मीची जोडी हे जोडी बैलाची जोडी. बैलाची जोडी नाही ती पप्पीची जोडी आहे. आणि त्यांच्या पप्पीला आम्ही काय देतो बघा खायला. आमच्याकडे चिवडा उरला आहे. अशा प्रकारे इकडे चिवडा वाटप काय पापडे वाटप सुरू आहे. दिवाळीचा दिवाळीची पापड्या दिवाळीचं फराळ बनते आणि आम्ही पापड्या वाटतोय. चला व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच पुढे व्हिडिओ बघत राहा आणि टाईल्स लावल्यावर टाईल्स घेऊन येताना सर्व तुम्हाला मी माहिती देणार आहे. बाय बाय.